नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या अक्कलकोट माझं माहेर या चॅनलवरती। तर मी तुम्हाला जालन्यामध्ये रहिवाशी असलेल्या आरतीताईंचा अनुभव सांगणार आहे। ताईंच्या आयुष्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम होते, पण ताई जेव्हा स्वामी सेवेमध्ये आले तर ताईंचे प्रॉब्लेम सगळे काही सुटू लागले। तर ताईंच्या शब्दामध्ये आपण अनुभवाला सुरुवात करू। तर ताई सर्वप्रथम म्हणतात श्री स्वामी समर्थ। तर म्हणे माझ्या आयुष्यात पण एक वेळ अशी आली होती की सर्व काही गोंधळात गेलं होतं, मन शांत नव्हतं, घरात तणाव, कामात अडथळे आणि भीती सतत सतावत होती। त्या काळात मला काहीच सुचत नव्हतं, कुणी आधार देईल असा विचार मनात येत होता। अशा वेळेस मी श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र जपायला सुरुवात केली आणि श्री स्वामी समर्थ हळूहळू आणि मनापासून म्हणायला सुरुवात केली। सुरुवातीला फक्त शब्दच होते, पण काही दिवसांनी ते शब्द भावना बनू लागले। मी जप करत बसले, मन तर हलकं होऊ लागलं आणि एक वेगळं शांतपणा जाणवू पण लागला। एक दिवस जप करत असताना डोळे मिटले आणि मला अचानक एक अद्भुत भावना जाणवली, जणू म्हणजे स्वामी समर्थ स्वतः माझ्याजवळ उभेच आहेत। आवाज न होता, दर्शन नव्हतं, पण त्यांची उपस्थिती, तीच भावना अगदी खरी आणि खोल होती। आतून असे वाटले की काळजीच करू नको, मी आहे तुझ्यासोबत। माझे हृदय हलके झाले, मनातला तो ताण गायबच झाला। त्या दिवशी मला जाणवलं की स्वामी समर्थांचा अनुभव शब्दात सांगताच येत नाही, तो फक्त मनाने अनुभवायचाच असतो। त्या क्षणापासून माझ्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागले। घरातील तणावाची ऊर्जा कमी झाली, मन शांत झाले, काम सहज व्हायलाच लागले आणि प्रत्येक गोष्ट हळूहळू सुकर होऊ लागली। मी कधीही इतकी शांतता, इतकी उबदार भावना अनुभवली नव्हती। स्वामी समर्थांचा तारक मंत्र फक्त जपल्यावर जाणवतो की तो आपल्या जीवनात शांती, विश्वास आणि मार्ग पण दाखवतो। हे फक्त माझा अनुभव नाही, तर प्रत्येकाला जे मनापासून जपेल त्याला अनुभवायलाच मिळते। आजही मी जप करतेच आणि प्रत्येक वेळ मला स्वामी समर्थांच्या उपस्थितीची जाणीव होते। त्यांच्याच कृपेने आयुष्य हलकं होतं, मन अगदी आनंदी होतं आणि आत्मा शांत होतो। श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त शब्द नाही, तर अनुभवच आहे। जसा अनुभव तुम्ही एकदा घेऊ लागला, तो तुमच्या मनावर अखंड शांतता आणि आशीर्वाद घेऊन येतो। तर श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे। तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या।